आज राष्ट्रपती पदासाठी म्हणजेच देशाच्या सर्वोच्च पदासाठी मतदान होते आणि ह्याच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या तुरुंगामध्ये असलेले राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आणि सोबतच रमेश कदम यांना 1 तासाची मुभा देण्यात आलेली आहे। तुरुंगामधून बाहेर पडून विधान भवन परिसरात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याची आणि या दोघांनीही आपलं मतदान पार पाडलेलं आहे। गणेश ठाकूर यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। यांना इथं आणण्यात आलेलं आहे इथं महाराष्ट्र विधान भवन या परिसरात छगन भुजबळांना आपण पाहू शकतो। इथं त्यांना मदत या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। या ॲम्ब्युलन्समध्ये इथं त्यांना महाराष्ट्र विधान भवनाच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो छगन भुजबळांना आणण्यात आलं आहे। त्यांना चालण्यातही त्रास होतोय। ज्या प्रकारे त्यांनी विनंती केली होती कोर्टासमोर की त्यांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करायचा आहे, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांना आपल्या मताधिकाराचा वापर करून मत द्यायचं आहे, कोर्टाने त्यांची विनंती मंजूर केली आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना इथं आणण्यात आलंय। आता या महाराष्ट्र विधान भवन या परिसरामध्ये भुजबळ पोहोचले आहेत। आपण इथे पाहू शकतो त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे हे सगळे जे आहेत हे त्यांना हात देतात, मदत करतात आत जाण्यासाठी। त्यांना चालण्यातही त्रास होत होता, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलं आणि सुरक्षा व्यवस्था इथे कडेकोट आहे। सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे आणि आत आपण पाहू शकतो भुजबळ इथं एक जो शॉल जी आहे त्यांनी घातली आहे आणि शॉल बरोबरच त्यांना इथं जे कपडे ते इथे जे सदरा लेंगा आहे तो त्यांनी घातलाय आणि इथं त्यांचे जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत ते त्यांना इथं भेट देत आहेत आणि त्यांना इथं भेट देऊन जे आहेत आपल्याकडनं त्यांना एक जे आहे भुजबळांना जे आहे आपल्याकडनं त्यांनी विनंती केली आणि निश्चितपणे आजच्या दिवशी त्यांना येऊन मतदान करायचं होतं, त्याची विनंती त्यांनी कोर्टाकडनं घेतली होती। त्या विनंतीला मंजूर करत कोर्टाने त्यांना मताधिकारचा वापर करण्याची परवानगी दिली। ते इथं आले आहेत 11:30-12च्या सुमारास ते आर्थर रोड जेलमधून इथं त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलं आणि आता ते सेंट्रल हॉलमध्ये जाऊन आपल्या मताधिकाराचा वापर करतील आणि मतदान करतील। जी आम्ही आज दृश्य पाहिली, छगन भुजबळ यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये येऊन त्यांनी इथं आपल्या मताधिकाराचा वापर केलेला आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे मतदान आहे त्या मतदानामध्ये आपलं मत त्यांनी इथं दिलं आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। तर छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनी सुद्धा राष्ट्रपती पदासाठी आपलं मतदान पार पाडलेलं आहे, आपला मतदानाचा हक्क बजावला। तुरुंगातनं काही काळासाठी त्यांना बाहेर पडण्याची यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे।